पोती चित्तावरती अंकाराची अंतराती राणी मिळाली नेती ती बामे सुरती विसरला. तुम्ही माना अथवा न माना, तुम्हाला काय वाटते तुमचं तुम्ही ठरवा. पण इथं देवाचं काय झालं ह्याचा घोळ बघा. हो, अरे ज्याची तपश्चर्या ज्याच्या जोरावर आहे आणि ज्याची भक्ती ज्याच्या जोरावर आहे ती दोन्ही बी येडे झाले. हनुमंतराय बी मूर्छा पण देवाचं चरित्र सांगत असताना येडे झाले आणि ऐकत ऐकत भरत गुंग होऊन पडले. आपलं तवा कधीच होत नाही. असं देवाचं चरित्र असल्यावर आपल्याला झोपा लागणार, आपण काहीही बोलणार, घरचं समजिणार आणि त्याची पाला पाचोळी किंमत करणार नाही. महाराज विषय असं झाला, कानावर नाव पडल्यावर शरीरामध्ये जे साचलेलं असतंय का नाही, देऊन कधी कधी माणसं मोठे होते, ते गळून पडलं कुणाचं भरताचं पुढं अंग झाले मानचित वाचा झाली प्रेम नेत्री आनंदा श्रुश्रवता भरत मूर्तीत पडेल. गंमत आहे गंमत. अरे सगळी इंद्रिय जागेवर येतात नाही. डोळे खुश झाले तर कान रुसत येतात, कान खुश झाले तर जीभ रुसत या आणि जीभ रुसली तर पोट रुसत आहे आणि एवढे बी जरी खुश असले तर मन रुसत आहे. का एखाद्याचं सहज नाही देखवलं तरी बी माणसाच्या मनामध्ये अहंकार निर्माण होत या. कधी कधी देणं नाही ना घेणं नाही, ती गोष्ट बघितल्यावर मला मिळावा म्हणून लोभ सुटत आहे. गंमत आहे. आणि हे मायानं जकडलंय. आणि एवढं भरताचं घडलं, डोळे तिथं, कान तिथं, नाक तिथं, मन तिथं. आणि हनुमंतरायाचं तेच बघा, देणारा खुश आहे, घेणारा दुखी या. कधी घेणारा खुश होत आहे पण देणारा दुःख होती. पण इथं दोन्ही बी म्हणून मी कधी म्हणत असतोय, रामायण ऐकायचं नीट ऐकायचं, घ्यायचं नीट ऐकायचं. अरे दोघं बी, देणारा बी, सांगणारा बी आणि सांगत ऐकणारा बी, दोन्ही देव पण. आणि देवासाठी येणे आणि देवासाठी देह गेला, भानावर दोघं उरले नाहीत. आणि आपण रात्र सारे रामायण ऐकलं तरी आपल्या मनातलं संसाराचं भान जिरत बी नाही, जात बी नाही. पुढा श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा रत्ता लागली योगा मुद्रा ईश्वरला तो निद्रा तंद्रा कृपा रघुवीराची ऐशी. अरे मग गोष्टी गमतीची आहेत. हो, पोट भरत नाही. अरे खाल्ल्यानं पोट भरत नाही, संसारामध्ये भूषणानं पोट भरत नाही, संसारामध्ये वैभवानं पोट भरत नाही, संसारामध्ये रूपानं पोट भरत नाही, संसारामध्ये धनानं पोट भरत नाही. देवाची किती लाडके. अरे त्याने देवाचं नाव घ्यावं आणि देवानं दत्त म्हणून उभा राहावा आणि देवानं त्याच्यासाठी नाचावा, असं भक्ताचं कौतुक. पण हे दोन्ही भक्त देवाचं नाव घेता येडे झाले. पण देवाचं नाव घ्यायला आणि देवाचं चरित्र ऐकायला भरतात. हनुमंतरायामध्ये भूकच लागली, एवढी नामाची भूक आणि एवढी भक्तीची अंकटी भूक लागावं लागते. वरल्या रूपाचा मधल्या रूपाचा मेळ झाला पाहिजे. हो, हीच गोष्ट आहे. रामायणामध्ये खरं रूप आणि खरं अंतकरण जडलं तिथं देव जोडला. नाटवे गे देवाना रामरूपी जडला पूर्ण कुंटला बोलत तुटले मौना भरतपण विसरला. अरे आपण आपल्या आज संसारातलं नाव जाईल ना, आपल्याला कोणी काही केलं की आपल्याला विसरत नाही. मोठी गोष्ट गमतीची आहे. हो, पण इथं भरत सुटलं कशात गुंग होऊन, दुधात, धंद्यात, पैशात. विषय खूप गमतीचा आहे. इथं समजायचं आहे. अरे भरताला जियानं नाव घेतल्यावर पाल्या पाचोळ्याला जाग येत होती, झाड राम म्हणत होते. मग किती भक्ती दांडी असन. आणि ते भरत हनुमंतानं सांगितल्यावर काय हनुमंतानं सांगितलं असेल,
काय मनात ठसलं असं नवं सांगितलं असेल का ज्याच्या नाव घेण्यानं अरे प्राण्यामध्ये मय यावन गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी प्यावा काय भारताचा आश्रम आणि तशा पुण्यवानाला हनुमंतानं सांगितल्यावर कानात असा चुटका बसला भरत येडा झाला किती गंमत आहे अहो पोट भरत नाही आपला सगळा हावरटपणा पण परमार्थामध्ये शिकायसारखं आहे अरे देव किती बी केला तरी कमीच आहे पण माझा देव झालाय हे ज्याची त्यानं विचारायचे मी लय देव केलाय ज्याची त्यानं विचारायचे मी लय अन्नदान केलंय ज्याची त्यानं विचारायचे मी या जन्माला का आलोय ज्याची त्यानं विचारायचे काय किंमत असेल भरत विसरला भरतपणा हनुमान विसरला हनुमंतपणा दोघाच नाटवे दोन्हीपणा तटस्थ पूर्ण श्रीराम आणि ग्रंथकाराची खुबी आहे इथं सोडायचं नाही ग्रंथकाराला हे पानं लिहायची आणि शब्द तिथं जोडायचे म्हणल्याच्या नंतर ते लिहिणाऱ्याच्यावर काय प्रकार झाला असेल देवाचा काय देव प्रसन्न झाला असेल नाही हो आपल्याला एका जन्मात देव प्रसन्न होईल पण या प्रसन्न जरी देव झाला ना लय मोठेपणा अरे याला जन्मून जन्मी देव प्रसन्न आहे असे नाथ महाराज विषय कोणचा सांगितलं इथं अरे श्रीराम चरणी दोघं येडे झालेत म्हणल्यावर इथं गंमत आहे आपण फक्त म्हणतो लय नीट करायचंय आपल्याला लय कळतंय मी बी म्हणतोय मला लय रामायण कळतंय पण मला बी कळालंय मी बी याच्यातला नाही कळताच आहे का रामायण हे जन्मभर मी कळत नाही लय आव्हानायचं नाही बडे गुरुजी मी जरी सांगत असलो तरी मला रामायण अजून कळालं नाही एवढा रामायणामध्ये गुळ आहे का खऱ्या मनानं जर तिथं गेलं तर रामायण कळत नाही आता ते कुणीतरी माता माऊली म्हणल्या ऐकत होतो आम्ही त्याला काय माहिती आता असे बी लोक आलेत म्हणून त्या म्हणल्या मही पहिलीच येळ आहे बाई बहीण बाई तुमची पहिलीच येळ आता झाली तेव्हा तुम्ही इतक्या दिवस कुठं होतात माय दोघे विसरले दिनो कार्य आठव करी कोण बाप कृपाळू चैतन्य पूर्ण मी केलं मी दिलं मी सरळ माझ्या हातातून पडलं माझ्या हातातून फुटलो त्याला मी काय करू हे संसारातला घोळ आहे नाही जमलं ना त्याच्या योगानं जमलं नाही दिलं लुटून नाही पोट भरलं ना त्यानं खाऊ दिलं नाही दिलं लुटून गंमत आहे आता हे बी येडा भरत येडा हनुमान येडा दोन्ही मूर्छा पण मग आता कोणी उठवायचं आणि शहाण्याला उठवायला लय ताकद लागती पण प्रश्ननाथ महाराजा सांगितला बाप कृपाळू रघुनंदन आणि जे मनातलं कळतंय त्या देवाला कळतंय काय करायचंय देवाला कळायचंय प्रभू रामचंद्र तिकडे रामायण सांगले पण प्रभू रामचंद्र म्हणले बाबा 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 आता घोळ झाला दोन्ही भक्त येडे झाले आता काय करावा देवाला अंतर आत्मा माईचं बापाचं जगाचं प्रेम होतं माझे भक्त पडलेत काय करावं लागेल काय केलं प्रभू रामचंद्रानं जीवन कळा सावध केली प्राणशक्ती परिचारिली इंद्रिया पाठवता झाली जांभळी उघडली नेत्राची काही करा शब्द तेच आहे आपण तुम्हाला कळावा असा घेतो लय माझ्या जवळची माणसं आहेत लय शुद्ध भाषेत सांगा नाही ह्याला म्हणायचं बेंबीच्या देठापासून परमार्थ करावा नाही तर बेंबीच्या देठापासून काय करावं संसार करावा काही बी व्हा आणि काय खरं बोलायचं असलं तर माणसं काय म्हणते बेंबीच्या देठापासून खरं बोला ह्याला जीवन कळा म्हणायचे जीवन कळा प्रभू रामचंद्रानं जीवन कळा सावध केली कुठून तिथून हे दोघं कुठं मेळ लागत नाही आणि जागा करायला दोन्ही मी मूर्छा पण आहे आणि एकदा डोळ्याला बघितल्यावर दोन्ही जागा करायच्या दोन्ही उठवायचे त्याच्या देव पण वतायचं प्रभू रामचंद्रानं जासल्या जाग्यावरूनच हनुमंतरायाला बी भारताला बी बाबा हो सावध व्हा म्हणले तिथून आणि बेंबीच्या देठापासून हृदयात जीवन कळा सावध झाली ही कळा असावा
चेतने थांबा 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 त्या वहीचा अर्थ सांगायचा वाचणार वाटतं लय नाही, ते चाललंय गडबड स्वरात. करा म्हणले ना बापू. गडबड करायला ते काय काही मी म्हणते ना आपण देवाची सेवा घडाव म्हणून आलो गडबड करायची उड्या हाणायच्या होय. जीवन कळा ही जीवन कळा बदलली पाहिजे. ऐका जरा हे शब्द यायचे नाहीत कवा आपल्याला कळा रोज बदलत या काही मिळालं करी आपली कळा बदलली उद्योग झालं करी तोंडावर हात हाणायला कळा बदलली खुश झालं करी जगात कुणीच माझ्यासारखं नाही म्हणायला मी कळा बदलली. ह्या कळा आणि जीवन कळा फरक आहे माता मावले. हो विषय करायचा नाही आम्ही मी लईच रामायणात कचे खरंच आहे. आम्हाला वाटायचं वाचलं भागलं माझं कसं झालं मला कसं आलं मला कसं गेलं आम्ही मी 10-5 वर्ष ह्याच्यातच गुंग झालो. पोथी वाचली पोथी सांगितली कशी झाली पण कळा काही आमची बदलली नाही. ज्याची कळा बदलली त्यानं जाग्यावर नाव घ्यायचं आणि त्याचं नाव देवापाशी जाऊन पायावर धडकणारच. पण ही कळा पाहिजे आपल्या अंगात नाही तर वरल्या रूपानं देवा देवा होईन तसं होईन कवा बावा हे जमत नाही महाराज. हे रामायण ऐकायचे चला. चित्त चेतने ते धरित मनापूर्वक वा. संकल्प आठवित बस. बुद्धीनिच्या त्या अंगीकारीत राम कार्यात साधावया. विषय खूप महत्वाचा सांगितला. आज तुमच्या हातानं एखाद्याला दान घडलं असन पण पोटात कुळकुळी मनात कुळकुळी असन फटा फुटला ना दावं तुटलं. तुमच्यामध्ये एखाद्यामध्ये तुम्ही एखाद्याला जीव घातला असल पण त्या जेवताना जर तुम्ही राग केला असेल क्रोधानं जर घेतला असेल तुटलं मन बुद्धी चित्त अहंकार हे जाग्यावर पाहिजे. आणि ह्या जाग्यावर असले तर तुम्ही गेलेल्या गोष्टीचं पुण्य. पाहुणा आला कष्टी होऊन बसा आणि लवकर निघा ही जर दुईत भावना आली असली तर नाही जमत. म्हणून मनाला आवर देव करताना सगळंच लागत आहे आणि देव करताना सगळं जागेवर पाहिजे. नाही तर मी पंढरपुरात आणि मसळी इकडं दूध तिकडं आणि पाणी इकडं नाही रे बाबा हो जमत. चला अकस्मात सावध होय मने मज झाले काय उगाच येते चटस आहे आठवण स्वामी काजा. झालं काय जीवन कळा सावध दोघं उठले हनुमंतराय म्हणले युवा मी कस काय पडलो गडे बरंच म्हणले मला कस काय चक्कर आली गडे. दोघं बोलत पडलाव कसं झालं काय कुणाचा काय मेळ गेला दोघं तळेल उभा राहिले आणि उभा राहिल्यावर काय घडलं करो पाये उडान भरते घातले लोटांगण माझा सनातना करिता पूर्ण केवी प्राण करो तुम्ही चमत्कार दाखवून लोकांना लईच हुशार आहे असं दाखवतो. संसारातला खेळ सांगायले आपली बरोबरी कुरीत नाही आपण झटक्यात लय बाजार आहे आपल्यासारखा हुशार नाही. हे नव रामायण सांगतंय अरे काय झालं माझं काम विसर लहान मंत्रा म्हणले अडचणा भोजन करावे वेते तीर्थ प्रसाद द्यावा माते उपेक्षून आता अर्थाते तुम्ही निश्चेते बसा चला. दराली श्रीराम भक्ता भोजान करिता जाऊ देता त्याच्या सकळ कर्माचा गाता अन्न पाहत तसं डावल्यावर आयशी निज मन विटंबना तू जाणत तशी कपी वंदना सर्वता उदास न करी मना म्हणून चरणा लागलो. असा विषय असा आहे एवढं तरी ध्यानात धरा. मगाच बोलून गेलोय मी अगोदर उभं यायचे आरडायचे आम्हाला बी काही काम नाही का उगं यायचे तुम्हाला खुश करायचे काय म्हणून फुकट खुश करायचे तुमच्या जीवात पटला आणि उद्या सकाळपासून सूर्य निघाल्यावर तुम्ही काहीतरी बदलावा. हे रामायणात मधलं सांगण्याचं सार आहे आणि तुम्ही बदलल्यावर आमची लाटरी लागणार आहे होय. काय नाही महाराज कोण कवा मरण आणि कुणाचा हात लागेल हे सांगता येत नाही. ज्याचा त्याचा देव ज्याची त्यानं करायचा. फक्त आज आपण मेळ्यात आलेत कोण कुठं जन्मला असेल विचार करा.
तुमचा कुठं जन्म झाला, कवा कुणी झोका दिला, कवा मोठे झाला ह्या मंडपात ह्या अर्जुनेश्वराच्या दरबारात आलात. ह्याला काय समजायचे तुम्हाला? सोपं धरायला तुम्ही उग तोंडाला पदर लावून असं करीत करू नका. काढा सगळे पदर. विचार करा, ह्याचा विचार करा. एकदा त्या हो द्या लोकांना जरा. देवानं आणलेला योग त्या आहे. वाले त्या करा. हे देवानं आणलेला योग आहे आणि हे योग तुमच्या पूर्वजन्माचा आहे म्हणून हे योग इथं आलेला. हे सोपं नाही महाराज. आणि एकादशीचा काळ आहे, मग बोललो नाही हो. हे एकादशीचा काळ आहे आणि आजचं जे पुण्य घडलंय का तुमच्या रात्रीचं, हा तुम्ही म्हणता मग तुम्ही कुठं होतात मगापासून? आम्ही आलो थोडी उशिराच. सगळीकडं जागरण आहे, कीर्तन आहे, एकादशीचं टाइम आहे. पण तुमचा आज दिवस मी सांगतो तुम्हाला, माणूस म्हणून सांगतो, देव म्हणून सांगायला असा टिपून घेतलाय ना देवानं. पण तुम्ही खरं रामायण ऐकलं असलं तर असा टिपून घेतलाय ना. हे एक दिवस यमाच्या बी बापाला येत नाही. एवढं पुण्य तुम्हाला मिळाले शक्तीचं पुढं. ये रे मारिला तौरीत जैसा राम तैसा भरत, येळा पाय लागत यानुचित सर्व. एक म्हणाले जाऊ देत नाही आणि एक म्हणाले सोड बाबा. दोन्ही एकमेकाच्या सगळे यायले पदशीर, फक्त ह्याचा रंग येतो. सगळं व्हायला पदशीर पण रंग येतो. दोन्ही दोरीला बोलायले, दोन्ही दोरीला येणार. मग काय करायचं म्हणले, आता काय करायचं? मग म्हणले मी जाऊ देत नाही. अरे का रे बाबा, तसं कसं जाऊ देईल? हे मला मी कामान थांबन. दोन्हीचा घोळ झाला. कशासाठी? देवासाठी. ऐकोनी कपीचे वचन बर झाला असे वदन, तुझं सकळ धर्माचे निधन मद जाळवण थटानं म्हणलं तुम्ही चित माझी धराधरी लागली. बर हनुमंतराय बोलले, भरता तुम्ही बी देवाचे मी देवाचा. देवानं देव देव करणार आहे ना. निदान कमीत कमी एकमेकाच्या चोऱ्या तर करून आणि देव करणार आहे एकमेकाला कमीत कमी आपण एका राशीचे म्हणून नाव तर ठेवणी. हनुमंतराय म्हणले, भरता आज तुम्हाला सगळ्या धर्माचं ज्ञान आहे, जाऊ द्या ना, मी बी देवाचंच काम करायलोय ना. भरत म्हणले, तू देवाचं काम करीत असशील बाबा वागा, पण तू देवाचं चरित्र सांगितलंय तसा कसं जाऊ देईन? काहीतरी देवाला आल्यावर देवाचं ऐकलं देवा घ्यावा लागतंय. ऐकोनी कपीचे वचन भर झाला असे वदन, तुझं सगळं धर्माचे निधन मला जाळवण का करीसिया. गंमत आहे गंमत. हसले कोण? भरत. आणि हसू कुणाला आलं? हनुमंतरायला. असा हसू असावा. आपण खुश झालं तर समोरच्या बी होटावर हसू बघावा, नाही तर ते रडायला ना आपण हसायला. सर्वासी आग्र जन्मा ब्राह्मण कुळशिळ सगुण गुण, वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा. कलियुगाचा खेळ हे ते खेळ आहे. कुणी येऊ देवाच्या नावावर येडं भोडं भाबडं येऊ काही येऊ दोन बोटानं धर्म करा करा, पण त्याची निंदा करू नका. का करा? भोळा भावन देवा पाव. नाव ठोवा ठोईचा खेळ नाही, हे धर्माचं लक्षण. बल कैसा हो का भक्त श्रीराम भजनी रत, भगवत बुद्धीचे पूजा करीत तोची संत सर्वज्ञ. ज्याच्या मनातून अंतःकरणातून भक्ती ते तर खरा संत झालाच, पण देवाच्या नावावर एखादं काही जरी करीत असलं तसं का हो भक्त. आज ऐकिले पोथी पुराण ऐकिले, भक्त केले, संसार सुटत नाही, ठीक आहे. पण या ठिकाणी देवाचं मोठी गंमत आहे. आता तुम्हाला लांब बोलायचं ना, आता एक करायले गडबड, एक म्हणाले उशीर झाला, पण ह्याच्यामध्ये गंमत आहे. देव मोठा. तुम्ही कवा बी सांगा पुढली शक्ती अशीच बाप्पानं केली तर त्याच्यात सांगा. आणि जर कळालं तर तुमचे तुम्ही ठेवा. मी एकच तुम्हाला जाता जाता विचारणार आहे, काय देव मोठा का देवाचं नाव मोठं? हे तुम्ही ठरवा. सांगितलंय हो. विषय असा आहे, ही गंमत वळका. देवाच्या मागं लागू बी नका आणि लय देवात जाऊ बी नका. पण देवाच्या नावात जी मजा आहे ती मजा कशात नाही का? ह्या नावावर जर एवढा खेळ हनुमंतराय करते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे.
भरत नावावर एवढा खेळ करते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हनुमंतराव एवढी उडान रामदेव जवळ नसताना त्याच्या नावावर जाते हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून देवाचं नाव चांगलंय, लय देव हुडकीत बसण्यात मजा नाही. चला ज्ञानी आत्मा ईश्वाचा भगवंताची साचा त्याची पूजी जो दैवाचा परमार्थाचा असेल भागी. याच्यामध्ये हे आणि सभ्य माणसाची, सद्ग्रष्टाची, सद्विचाराची, सदाचारा विचाराची, धर्मदात्याची, अन्नदात्याची, अनिंदकाची अशी जर भेट झाली आणि अशा गुणाचं जर ज्याच्यात लक्षणं दिसले, आता आपलं वेगळ्या आपल्या 2 गुण असे 2 गुण तसे कवाच आपण पास होत नाहीत. 6 चांगले 6 खराब. पण हे चरित्रामध्ये जर असेल आणि त्याच्या जर पूजाचा योग आला, जन्माचं कल्याण, 3 पिढ्याचं कल्याण, काय मनात समाधान द्यायचं तेवढं समाधान त्या आतिथ्यातून मिळतंय. बोला त्याचे करील जो पेक्षणा तो माधुके दारुणा भोग्या कल्पात पूर्ण गम्यान आशेना. कानाला माहित असन ते सांगा, डोळ्यानं बघितलं असन ते सांगा. आणि अशा गोष्टी जर चुकून घडल्या, आपल्याला काही ओळख ना पाळख, देणं ना घेणं, त्याचं वागणं ना बोलणं ना चालणं, रीतणारे भात ठाऊक नाही, आणि आपण जर बसल्या बसल्या म्हणलं लय बेकार आहे, ते चांगलं नाही, ते सुद्धा नाही, ते असंच आहे, ते तसंच आहे, अशा जर गोष्टी केल्या तर रामायण सांगते घेण्यानं देण्याच्या. कानाला माहिती त्या सांगा, डोळ्यानं बघितल्या त्या सांगा, पण जगाचं ऐकून जर बोलला ना, जर हेळसांड झाली, निंदा झाली, त्याला शिक्षा काय सांगितली? अकल्प नरक. का घेणं का देणं, लोकांचे कुठाने करण नरकात जा. म्हणून खरं बोला भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभामी अभ्यंतर साचे नित्याचे राम भजन. हे चाललंय बघा. मी त्या बहीणबाई म्हणले आमच्या, हो देव करायचं, देवासाठीच सगळं कोंडू कोंडू धरीन जीवन हे चालूच राहतंय. हे चालू आहे. म्हणण्याचे प्रमाण वेगळे, मी देवाचा देव माझा, हे म्हणण्याचे प्रमाण वेगळे. पण रामायण आपलं एकच खुबी सांगते. आता बरेच लोक म्हणजे धोडे गुरुजी हे चांगलं का ते चांगलं, बाबा मला कुणाला काय चांगलं आहे आम्ही काही बोलत नाही, तुम्हाला काय घ्यायचं घ्या, पण आम्ही रामायणातून बाजूला जात नाही. का? केवळ हृदय श्रीरामाचे, हृदयात देवाचं नाव आणि रामाचं नाव ठेवा, बस विषय. ज्ञान तरी त्यात बोलत जग ब्रह्मरूप एकत ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. असं व्यंकटी मी तुमच्यावर जोर द्यायले, वया पाठ आहे तुम्हाला, इथं वाचल्यावर तुम्ही म्हणायला, पण तुम्ही शिरसाळकडे दूध घाला घेताना ब्रह्मभूत वांगीकडे गेलं पाहिजे एखादी. का चुकून आलो रे बाबा, काय की बाबा मला देवाच्या भक्तीत मी वाघीलाच दूध घाला गेलो. ह्या वयाने इथं डुलका आयशी आशी दे कोणा जोन करी पूजन नमन तो मा पापी पूर्ण राम दर्शन त्यास कैसे. सगळं सांगितलंय. असं करणाराला मी तसे भक्तीत काही येडी झाली तेव्हा देवळाच्या दरवाजाला उगत फिरायला नाही, भक्तीत येडे झाले आणि ते दरवाजे सोडून दिले, भितडाकडे बनाले, इकडे दरवाजा असेल, हे येडं लागावं लागते. पण हे येडं कामाचं नाही. का? माझ्याकडे बघा, मी वया म्हणतो राम साधूच्या दृष्टिया राम साधूच्या गाठी राम साधूच्या पोटी सजन भेटी राम भेटे. काय कळलं? उग पटपट गुंडाळा पटपट चला. सांगितलंय देव कुठं राहते. कुणी म्हणते देव भेटत असते का, देव भेट का? रामायण सांगतंय जे चांगला माणूस आहे त्याच्या दृष्टीत देव आहे, ज्याचे आचार विचार चांगले त्याच्या मनात देव आहे, जे जातंय त्याच्या तोलून मोलून एखादे माणसं म्हणते ते बोललं तेच खरं झालं, त्याचं कारण आहे त्याचे आचार विचार चांगले, त्याच्या बोलण्यात जिभेवर दैवत आहे आणि तिथं देव आहे. म्हणून देव कुठं कुठं चांगलं घडावा, चांगल्याची सेवा करावं, चांगल्याची संगत घडावा, चांगलंच वागावा, चांगल्यालाच बोलावा. ह्या जागा गावसाल्यावर देवाचं मंदिर आणि देवाचा पत्ता विचारायची गरज नाही. राम साधूच्या पोटी
सजन भेटी राम भेटे राम साधूची व्रती राम साधूची तिथी राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सतसंगे एकच ध्यान धरायचं सत्संगामध्येच असणार आहे. आता खेळ कळू का नाही कळू मी बी म्हणतो हो राम तिथं होता वाचा. हाय राम सतसंगा तुडला राम सतसंगा विकला रात राम सतसंगाला आदला राम राहिला सतसंगे. बघा उग वाटतंय पण हे काय देवानं दरवाजे सांभाळले ना हो सत्संगामुळं. हेच राम तेच देव तेच इटोबा तेच खंडोबा तेच दत्तात्रय सगळे तेच. देवानं सत्संगामुळं चोखा मेळ्याचं काय केलं नातरायाचं काय केलं कुणाचे गुरं राखले कुणाचे डोरं उडले देवानं सत्संगात केलं. पण देव कळला कवा त्यानं जाणला तवा. आता तुमच्या बी घरात देव येत असन पावत असन तुमच्या मनासारखं करीत असन पण तुम्ही इतके येडे मी बी येडा आहे तुम्हीच कसं म्हणू भरमिष्ट आहे आपल्याला कळतच नाही. कवा आला असेल देव कवा देवाचं वार आलं कोण चांगला पुरुष आलं कुणाच्या पायानं आला असेल कुणाच्या पायानं मिळाला असेल पण आपण उड्या काय हाणतो. माझ्या घरला जर 10 चांगले आले आणि त्याच्या पायानं मला जर चांगुलपणानं चांगलं मिळालं असेल मी विसरून जातो मी म्हणतो मिळिलं मी हुशार आहे. येड्या हे ओळख 10 लोक तुझ्याकडे आल्या गेल्याशिवाय 10 लोकांच्या मुखात गेल्याशिवाय 10 लोकांकडे गेल्याशिवाय आणि 10 लोकांना तुझ्या जीवासारखा जीव नाही मानल्याशिवाय तुझं चांगलं झालं नाही. भक्ता सभामे श्रीरामराव कपी सवे भक्तिराव भाग्य भेटला माराव सभाग्य पावो केवळ मी. आणि हे असावा उगात आपलं चलतंय मी काही कोणाला जास्त उद्देशानं बोलत नाही पण हे खरंय धर्म केलेला उघडच पडून आणि तीर्थयात्रा केलेलं त्याच्यात केलेलं दान उघडच पडून आणि देव केलेलं जगालाच कळून. आणि असा जर भेटला लय मोठं भाग्य हो आणि हे मिळालं ना भाग्य ते झालं. पण आपला विषय असाच आहे कुठे गेलतो देवाला गेलतो काय केलं हे सगळं ते वाटूनच टाकलं. अरे हे करीत असताना देवाचं चरित्र इतकं उत्तम आहे देवानं दिलंय माणसानं दिलेलं माणसाला सांभाळणं व्हाय नाही का तर विश्वास नाही म्हणून. आणि देवानं दिलेलं सांभाळायला हे शरीर आपण सांभाळीत नाहीत राव हे देवाचं आहे हे सांभाळीत नाहीत. आणि देवानं दिलेलं आपल्याला जर सांभाळा येत नसल आपण भक्त नाही तर ते देव नाही. ऐकोनी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुर भरता मुनी सत्वर काय कपिंद्र बोलिला. काय बोलले श्रीरामानुजा तुझे वचन सर्वतानुलंगे पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान अवधारिया. मारू नका लय बारीक झालोय तुझंच खरे स्वामीचा पडिला इच्छेने नाही घेतले जीवन येते मी करिता भोजन तेची दूषण राम भजनी. आता जाऊ दे मला लक्ष्मी पाप लागल. श्रीराम बैसला संचित वानेर भार सोका कुलित विषेंदू केसळ मोजती येते आहार केवी. स्वामी भरता विनंती ऐक मद द्यावे चरण दक संभावना सकळ गतेने देख पावलिया. साध्या भक्ताचं तुझे चरण तीर्थ घेता विजय होईना सर्वता स्वमित्र उठीन तत्वचा लंकानाता जीव घात उभोनी राम राजाची गुढी तुटेल देवाची बांधवडी सीता सोडीन तांतडी येते रोकडी आणि ना. गंमत 2 वयाचं एकदा सांगितलं पण इथं मला रुकावत लागल का हनुमंतरायाला काय 5 वयाला एक रुका. हनुमंतरायाला काय कळालं हनुमंतरायाला काय कळालं तीर्थ घेतल्यावर नक्की मी विजयी होतो या काय कळालं हनुमंतरायाला हे आत्मविश्वास देवावरला हे भरवसा म्हणून भरता तीर्थ नुसतं पाणी जर घेतलं रामाचं काम झालं याची मला खात्री आली का बघताच हनुमंताला हृदयामध्ये कळवळा आणि दृष्टीमधलं पुण्य लागलं पुण्य
हो तुम्ही म्हणता मग एखाद्याकडे बघताना मी चांगल्या नजरेनं बघावं आणि मयळ डोळ्यानं बघावं, पण डोळे मोडून तोडून टुचक्या मारून बघितलं ना तवाच कळतं ह्याच्यामध्ये जरा वेगळंच आहे. मनोनी चरणी ठेवला माता तव भरत म्हणे मागुता काहीन विन कपी नाता ते एक तत्वता ऐकावे. एकच बरं तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला गडबड आहे मला गडबड आहे, पण थोडं माझं म्हणणं आहे ऐकन म्हणता. श्रीराम दर्शना चित्त बहुत झाले उत्कंठित आज्ञेच वालो येत काही मत चाले ना काही बरोबर चाललंय पण तुझं सवे देईन त्यावरी करी आरोरण माझ्यावरचे लोटांगण श्रमापन करावे. काम करा तुम्हाला गडबड आहे म्हणून बांध देतो त्याच्यावर तुझने कृत्य झालं तुझे नाही सनात तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगत रक्षावे. म्हणून माझं एवढं मन राखा. श्रीरामा नाम स्मरता तुझा श्रम नाही सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्थ संपादिया. तुझं नाव आहे कमाल वाटली मला ऐकून भरत वचन हनुमंत इस्माय म्हणा कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरणात छेदून गमत आहे. देवाचं नाव हे घेणार आहे माझं भूषण ते करणार. हनुमंत म्हणले इतका माणूस इतका भक्त कसा बघावा, तोंडात बोट घातला हनुमंतरायनं म्हणले ह्याच पुण्यमयापेक्षा आणि माझी इनवणी करायला नवल वाटलं. केली उपेंद्र चलन व्यक्तिया कुंडली गमना शक्तिया त्याशी लावणी ख्याती उर्मिला पती उठविना. आता मात्र जाऊन मी आता उठविना कुणाला लक्ष्मणाला बळीने पाळ केला वामना त्रिविक्रम बला खेळीला सौमित्राच्या पावला चालविना मग मुख्य सुखे. घेणं नाही ना देणं नाही कुठेही असलं तरी मी कार्य करू शकतो घ्या हनुमंताला विश्वास नव्हे. बाप्पा मी पुढे गेलो ना वाचेशी पडले मामोन राहिला दोन्ही कर जोडून हेरे चापी सजून गुणाशी ती बाण लाविला. असं हनुमंतरायला पुढे जावं वाटायला महागर म्हणून भरताना धडाका दिला जरा महाग येर वाग परत प्रेमात भूत प्रेमे बांधला कपिना सर्वता काय न चले मात पैसे पुरवत नागरिया. एकच गोष्ट ध्यानात कशालाच कुणी बांधित नाही कुणी कुणाचं ऐकत नाही जसं म्हणीन तसं कर. प्रदक्षिणा नमन घेतले चरण तीर्थ मागून बाणी करिता रोना येरे संधान येवजिले. म्हणले बरं ठीक आहे सोडला बाण बसले बाणावर भरताना काय ओढी काढून कानाडी वरी बैसविला परवडी गुणी जोडून जडाडी पान प्रवडी सोडिला. अर्थ गहन हे काही सांगायची गरज नाही. वरी हनुमंतराय बसले आता ते कसे बसले बाण कसा ते कसा नग कुठं करोनी राम स्मरण भरत्या सोडिला निधबान कपी करुणी राम स्मरण गगनी सवान उसळला. ववीतली चकली सांगतो ववीतली चकली म्हणून रामायण वाचताना सांगताना बी ध्यानात धरायचे म्हणून रामायणाला गोडी लागत ही चकली इथं आपल्याला संसारात सुख झाल्याच्या नंतर देवानं बरं केल्यावर बकळ जणांना परमार्थ सोडलेला आहे. तुम्हाला बी कळतंय मला बी कळतंय. चांगलं झाल्यावर देवाकडे माणसं जायला कमी करते देव गरिबीत देव चालतंय. इथं चकली सांगायला हवईतली एवढी गोष्ट झाली. या पुण्याचा बाण दिलाय भारतानं सोडलाय राजाचा पोरगा सगळ्यानं सोडलाय हनुमंतराय बी कमी नाहीत. मग दोन्हीचं एवढी बी तोला मोलाची असताना बाणावर बसताना काय केलं देवाचं कुणी नाव घेतलं हनुमंतरायानं. देवाचं नाव घेतल्याशिवाय नाहीच म्हणून किती बी जरी आलं तरी कुठली हनुमान जाता गगनात गगन अवघे लखलखित दिवे ते जात होत ते जे बाश्वद आचादे. आपण उडी आणल्यावर एखाद्याचं घर पडत नाही तर अंधार पडायचा एखाद्याच्या घरला गेल्यावर. पण हनुमंतरायावरी गगनात गेल्यावर 12 सूर्याचं तेज निर्माण झालं. सगळं चमा झालं. सगळे म्हणले अरे बाबा हे काय झालं अरे हनुमंतरायाचं उडण आहे पुण्यवानाचं उडण आहे. सगळ्याला फुलं फळं दिसत आकाशामध्ये अहो बघत राहिले भरत. दिवे तुझा मी सुरवरी स्वर्गीत राटिल्या फेरी पुष्पवृष्टी सुरवरी केली श्री कपीच्या. देव म्हणले अरे काय म्हणले खाली बघा
काय चमत्कारिक आहे, काय भक्त आहे, काय हनुमंत्र आहे. अहो देवानं फुलं टाकली हो, देवानं फुलं टाकले. आपल्यावर मिळाल्यावर फुलं पडायची. हो मिळाल्यावर ती बी कुणी मातीला येतं का नाही येते की पुन्हा एक एक फुल टाकायचं. पण भाग्य हनुमंताचं 33 कोटी देवाना हनुमंतावर जित्यापणी भक्तीच्या प्रेम फुलं उधळली आणि ते फुलं पृथ्वीवर पडावत. काय हनुमंतरायाची भक्ती मार्ग सोपा असन आणि असं व्हावा आपल्या कौतुक करताना दुसऱ्याला बरं वाटावा. अरे हनुमंतरायानं भक्ती करताना देवाला आनंद झाला. गंधर्वाचे गायना सिद्धांचे जय जयकार करताना देवांगनाचे नर्तन कपीचे गर्जन निज गजरे. सगळ्या काही गोष्टी सोप्या सोप्या असणाऱ्या इंद्र दरबारामध्ये देवांगण आहेत. भक्ती प्रेमात जशा गोपीचा कृष्णाचा वेडेपणा निर्माण झाला तशा देवांगना, तसे सिद्ध पुरुष, चारण, गंधर्व सगळ्यामध्ये म्हणले का नग 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 आपलं काय काम आहे का, आसन तिकडून गेलं आसन तिकडून ते देवाचं सगळ्याला. आणि खरी हीच गोष्ट आहे, एकट्याला आनंद होणं वेगळी गोष्ट आहे हो, पण आपल्याला आनंद झाल्यावर जगाला बी आनंद व्हावा हे लय मजा आहे हो. आणि हीच खरी गोष्ट आहे. हे कुठं होतंय आता मी जर संसारामध्ये बरं असलो राम राम कधी सांगता येत नाही. आय विजय झाला कपिंद्र आता उठविला सौमित्र नेवटून राक्षस भारताचा शिरा मारिला. मी जे करायलोय ते कशासाठी करायलोय हनुमंतराय म्हणले जगासाठीच. कुणासाठी? देवाच्या भावासाठी काय, देवासाठी काय, भक्तासाठी काय, ही आता माझ्या हाताने घडणार आहे. हनुमंतराय खुश झाले. चला का तुटेल देवाची बांधवडी नरते करीती तांतडिया स्वर्गी उभोनी कोडी जय जय गारे गरजताती. आनंद निर्माण होणार आहे. एक कोड सुटलं लक्ष्मण उठला की पाच घेतो, पाच अजून. जाणार आहे. कापा एक घेऊ द्या ना, हा 5 घेऊ द्या. स्वर्गी हर्षित सुरगण वेगी जातसे वायुनंदन आकाश मार्गे शोभायमान शने गमन दिगंत. कथाच इसकट होते तेवढी सांगा गुरुजी होई. कथा इसकट होती एवढी होई सांगा. ते पेटी बंद करा ना, बस झालंय. एवढी होई सांगा. एवढी सांगायचीच राहिली माझ्या. गुरुजी एवढी होई सांगा. हो ना मग एवढी ती होई डबल वाचा पंत कथाची पुन्हा संदर्भ लागत नाही. बर बर. स्वर्गी हर्षित सुरगण वेगी जातसे वायुनंदन आकाश मार्गे शोभायमान शने गमन दिगंत. असं केल्यावर लवकर गेलेलं बरं वाटतंय का? असं केल्यावर लवकर उठलेलं बरं वाटतंय ना. असं गेल्यावर घरातलं कदूर दिला की घरातल्याला लवकर गेलेलं बरं वाटतंय. पण इथं हनुमंतराया जावं लागले आणि हर्ष कुणाला झालाय? देवायला. आणि त्याला वाटायला बाबा 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 असला वाघ चाललाय वा 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 वा. काय देवाला आनंद झाला. अहो देवानं ज्यानं पुण्य मिळवलं जे वरी बसलेत त्याचं मेन पगळल्यावर मन पगळावं आणि हनुमंतरायाची भक्ती बघितल्यावर त्याला जिवाळा उत्पन्न व्हावा. अहो आपल्याला जिवाळा उत्पन्न देवानं देऊन बी होत नाही. धन देऊन धन नाही तर माणूस म्हणतोय दान करावं. पण आल्यावर आता मगच म्हणले पण आता सावकार म्हणले ना, मग इथं जरा दबून म्हणलं बुवा मी तर अर्धा गाळालो. आता सावकार काय म्हणले दोन तुला माहिती सांगा. कुंडलिका रे हरिठल ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. हा पुढील वाचक रामकिशन डॉक्टर वाघाळा, सूचक अशोक बाप्पा शिंदे शेलू. हे राहणार आहेत होय. चहा प्या दोघं जण बी. चहा घ्या दोघं बी चलत चलत. बाप्पा डॉक्टर चहा घ्या 2 मिनिटं उशीर होऊ द्या. या चहा घ्या म्हणजे गरम होतात. गोटी नेऊन देऊ आपण पाण्याची वरी. चहा द्या हरी माग. पंतला ती बाबा सावकार आहेत ते आमचे बरं का. साडेचार वाजून गेले. 121 झाली. होरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम
प्रभु रामचंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान की जय। एरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न, सावध पर्य सावध पूर्ण मार्ग निरीक्षण मांडिले। गावबा काका कथा सांगतायत, किती वाजता उरकायचे? हो, कारण या ठिकाणी मानवाचा अवतार आहे। सुखदुःखामध्ये जसं आपण या ठिकाणी आचरण करतो तीच लीला हे विडंबन रामपर्व या ठिकाणी दाखवू लागले। बराच वेळ झाला हनुमंतराया दिव्य औषधी आणण्यासाठी गेलेले, तर का आले नसावेत म्हणून वाटेकडं रामपर्व पाहू लागले। काय पाण्याची कपिनंदन का लागले विलंब, नकळे काही झाले विघ्न राक्षसी चळून मारेला। रामपर्वच्या मनामध्ये संकल्प विकल्प या काय झाला असावा, मनातला विकल्प आहे। नाही नाही, इतका वेळ झाला हनुमंत आला नाही, काय राक्षसांनी छळण केलं असावा का म्हणून हनुमंतराय आले नसावेत असा विचार करू लागले। की सगळा पर्वताची चुकला, आणखी पर्वतात राशी गेला, की जाता मार्गाची भुलला वेडावला कपिंद्र। नाही नाही, असं झालं असं द्रोणागिरी पर्वतावर जायचं सोडून दुसऱ्याच पर्वतावर हनुमंतराया गेला तर नसावा ना, काय झालं असावं? की नीट तेथेच गेला पर्वतही ठाकेला, औषधी नोळखीची वहिला, की डोळा लागला पर्वत। नाही नाही, हनुमंतराया चुकण्यामधला नव्हे, त्याच पर्वतावर हनुमंतराया गेले असतील, पण दूरपंत आहे म्हणून थकवा आला असन, झोप तर लागली नसन ना म्हणून आला नसावा। राक्षस कोणी निमले तेथ, तीही माया केली बहुत, गोऊनी पाडिला हे हनुमंत, कपिनाथ विटंबिला। नाही नाही, निश्चित असं झालं असल, राक्षस जारण मारण माव करणारे तर वशीकरण त्यांना येतंय, आणि निश्चितच या ठिकाणी असं छळण माझ्या हनुमंताचं तर केलं नसावा म्हणून तो आला नसावा। तो नभी राक्षसाची नाकळे सर्वथा मायेशी, जिंतुनी माया राक्षसी निज कार्याशी लाधे। मनाचा विकल्प सुटलेला आहे, संकल्प झाला नाही नाही, पाठीमागाला हा पुरावा आहे। किती राक्षस जरी आले तरी त्यांना न आटपणारा, माव न चालू देणारा, मग काय झालं असा? औषधी ती राखत गंधर्वास्ती तेथ, ती देखील कपिनाथ औषधी नाही, असं झालं असल, गंधर्व राखण करणारे मारुतीराय गेले असतील, औषधी घेत असतील, गंधर्वांनी पाहिलं असावं।